नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही महाराष्ट्र कॉलिंग या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण ज्योतिष मंथन याविषयी जाणून घेणार आहोत, यावर चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेत ज्योतिष आणि वास्तुतज्ञ श्री वासुदेव सत्रे. सर, स्वागत तुमचं. नमस्कार. त्यांची ओळख करून देते. वासुदेव सत्रे हे वयाच्या 16व्या वर्षापासून आळंदी इथं श्री वेदमूर्ती अभयशास्त्री पाठक यांच्या गुरुकुलात यजुर्वेद आणि वास्तुशास्त्र अध्ययनाला त्यांनी सुरुवात केली. सोबतच बालपणापासूनच त्यांचे आजोबा आणि त्यांचे वडील जे आहेत ज्योतिष विद्येचे उत्तम मार्गदर्शक आहेत, उत्तम जाणकार आहेत. त्यांचं सुद्धा मार्गदर्शन त्यांना मिळालेलं आहे. तसंच वयाच्या 21व्या वर्षी वडिलांकडून ज्योतिष आणि श्री वेदमूर्ती पाठक गुरुजींकडून यजुर्वेद आणि वास्तुशास्त्राचं शिक्षण वासुदेव सत्रे यांनी घेतलेलं आहे. तसंच गेली 15 ते 20 वर्ष झाली, या किंबहुना अधिक काळ लोटला आहे की वासुदेव सत्रे हे ज्योतिष आणि वास्तुशास्त्राचे यथायोग्य, प्रामाणिक, अविरत मार्गदर्शन सगळ्यांना करतायत. तसंच ज्योतिषशास्त्रीय मार्गदर्शन घेण्यासाठी, वास्तुशास्त्रीय मार्गदर्शन घेण्यासाठी अनेक जण जे आहेत ते श्री वासुदेव सत्रे यांच्याकडे नित्यनेमाने येत असतात. चला तर आता चर्चेला सुरुवात करूया. मात्र तुमच्यासाठी एक महत्त्वाची सूचना अशी की तुमच्या मनात जर ज्योतिषशास्त्राविषयी किंवा तुमच्या कुंडलीविषयी, भविष्याविषयी काही प्रश्न असतील तर तुम्ही आत्ता आमच्या या कार्यक्रमात थेट फोन करून प्रश्न विचारू शकता. श्री वासुदेव सत्रे हे नक्कीच तुमच्या सगळ्या शंकांचं, कुशंकांचं निरसन करतील. चला तर आता चर्चेला सुरुवात करूया आणि ज्योतिष शास्त्राविषयी जाणून घेऊया. मला एक सांगा, सगळ्यात मला ज्योतिषशास्त्र, बऱ्याचदा असं बोललं जातं की ज्योतिषशास्त्राची जर जोड आपल्या आयुष्याला असेल तर ते पुढे मार्गदर्शक ठरतं. पण मला एक सांगा, आता ज्योतिषशास्त्रासाठी किंवा एखाद्याच्या कुंडलीचा अभ्यास करण्यासाठी जन्मपत्रिकाही काढावीच लागते. पण बऱ्याचदा असं होतं की मूल जन्माला येतं ना येतं की पत्रिका लगेच काढली जाते. तर मुळात ही पत्रिका काढायची कधी असते? खरं तर काय असतं की बाळ जन्माला आलं ना की आल्यानंतर आपण आधी ऐकलं असेल, आधीच्या काळात म्हणायचे की ब्राह्मणाकडे जाऊन पंचांग विचारा. तर पंचांग म्हणजे काय? तिथी वारंच नक्षत्रम योगम करणमेवच. ही पंचांगाची 5 अंग आहे: तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण. तर त्यामध्ये असं आहे की तिथी कोणती होती, अमावस्या होती किंवा कृष्ण चतुर्दशी असेल तर त्याला शांती सांगितली आहे. वाराला फारसा असं काही दोष नाही. नक्षत्रामध्ये आहे आश्लेषा नक्षत्र, मूळ नक्षत्र, मघा नक्षत्र, असे अनेक नक्षत्र आहे की त्या नक्षत्रांवर दोष सांगितला आहे, तर त्याची शांती करावी. योगम करणमेवच, योगामध्ये जे आहे तर तो वैधृती योग, धृती योग हे जर असेल तर त्याला दोष सांगितला आहे. तर त्यावर त्याची जी शांती आहे ती शांती करून घ्यावी जन्म झाल्यापासून 3 महिन्याच्या आत. नंतर कर्णामध्ये फक्त विष्टीकरण, ज्याला भद्र म्हटलं आहे, म्हणजे त्या भद्र दोषाची, अभद्र दोषाची शांती करून घ्यावी. आता यात तुम्ही म्हणता की लगेच पत्रिका काढावी की नाही, तर काय असतं माहिती आहे का की पत्रिका जी आहे ना, बाळ जन्माला आल्या जर पत्रिका काढली आणि पत्रिकेमध्ये असं असेल की बाबा बाळ जन्माला आलं आणि आल्या त्याच्या पत्रिकेमध्ये 3 वर्षातच काहीतरी मोठ्या आजाराचं काहीतरी लक्षण आहे किंवा काय म्हणतात लगेचच अल्पायुषी आहे, असं जर कळलं तर जो घरामध्ये बाळ जन्माला आल्याचा आनंद असतो त्यावर विरजण पडतं. तर त्यामुळे बाळ जन्माला आल्या लगेच पत्रिका काढायला नको. फक्त आधी पंचांग जे आहे तेवढं बघायला हवं. त्या पंचांगानुसार काही जे आत्ता मी सांगितलेत तसे काही दोष असतील तर त्याची शांती करून घ्यावी. आणि पत्रिका जी आहे ती किमान साधारणतः एक बाळ जे आहे 1.25 महिन्याचं वगैरे झालं त्यानंतर पत्रिका काढावी. म्हणजे तोपर्यंत आपण घरातले जे आहे त्या आनंदामध्ये आपण सेटल झालेलो असतो. जो आनंद झाल्या असतो तेवढा आनंद नसतो, मानसिक तयारी होऊन जाते. आणि त्यानंतर पत्रिकेत जर कळत असेल आपल्याला की आपल्या बाळाच्या पत्रिकेमध्ये अल्पायुषी आहे किंवा 3 वर्षामध्ये त्याचा असाध्य रोग होऊ शकतो, तर मग त्यासाठी जे काही त्याचं निरसन करण्यासाठी जे काही उपाय सुचवले जातात ते उपाय करून घेता येतात. आणि ते जे दोष आहे पत्रिकेमधले ते दोष जे आहे ते पूर्णपणे नष्ट करून घेता येतात किंवा त्याची जी तीव्रता आहे ती कमी करता येते. म्हणून लगेच बाळ जन्माला आल्या लगेच पत्रिका दाखवणं योग्य नाही. बाळ जन्माला आल्याच्या एक साधारण 1.25 महिन्यानंतर पत्रिका काढावी. जन्माला आल्या फक्त पंचांग जे आहे ते बघावं आणि त्यातले जे काही दोष असतील त्याचं निरसन करून घ्यावं. अच्छा, एक फोन आलेला आहे. संभाजीनगरवरनं यश वराडे बोलतायत. यशजी, विचारा, सरांना प्रश्न विचारा. मॅडम, मला म्हणजे करिअर संदर्भात प्रश्न विचारायचा होता. माझी जन्मतारीख सांगा आपली. तुमचा जन्मस्थळ, जन्म दिनांक 14/12/2001.
सकाळी 10 वाजेचा जन्म आहे सर माझा. जन्मतारीख काय आहे आपली? 14/12/2001. हॅलो. हा, 14/12/2001. एक. स्थळ? नाशिक जिल्हा सटाणा. अच्छा, नाशिक सटाणा. आणि सकाळी 10 वाजता. सकाळी 10. आणि प्रश्न काय आपला? म्हणजे सर माझं करिअर संदर्भात माझं शिक्षण चालू आहे सध्या BSc केमिस्ट्री. बरं. म्हणजे माझं असं स्थिर मन नाही सर, असं स्टेबिलिटी नाही माझ्यामध्ये थोडी पण. बरोबर. घर वृत्ती जास्त आहे नोकरी संदर्भात पण. बरोबर बरोबर. जसं आता आपण बोललो ना की बाळ जन्माला आल्या त्याचं पंचांग पाहून घ्यावं. तर यांच्या पत्रिकेमध्ये पंचांगामध्ये जसं मी बोललो तिथीवार नक्षत्र, तर ज्येष्ठा नक्षत्राचा दोष आहे. तर सर्वप्रथम यांनी ज्येष्ठा नक्षत्राची जी आहे ती शांती करून घ्यावी. सोबतच पत्रिकेमध्ये गुरु राहू नावाचा ग्रहण दोष आहे, तर त्यामुळे गुरु राहू नावाच्या ग्रहण दोषाची शांती करावी. उजव्या हाताच्या करंगळीमध्ये 2 ते 2.5 कॅरेटचा पाचू जो आहे तो चांदीत धारण करायचा आणि तर्जनीमध्ये 3 ते 3.5 कॅरेटचा पुष्करात सोन्यात किंवा परिस्थिती नसेल तर पंचधातूत धारण करावा. आणि नोकरीपेक्षा मी यांना सुचवेल की यांनी खाण्यापिण्यासंदर्भात किंवा कलेशी संदर्भात काही उद्योग केला तर तो उत्तम असेल. पण सगळ्यात आधी 2 रत्न आहे, खर्चिक आहे, पण त्यातल्या त्यात मी म्हणेल पाचू आणि पुष्करात जो सांगितला आहे तर त्याआधी पुष्करात जर धारण केला तर तो उत्तम असेल. त्याने हे जे म्हणालेत की मन चंचल असतं किंवा मनाला त्रास होतो किंवा खूप काय म्हणतात गोंधळलेलं असतं आणि करिअरमध्ये मार्ग मिळत नाही, तर सगळ्यात आधी गुरुचं जे आहे रत्न ते धारण करावं आणि नंतर पाचूचं रत्न जे आहे ते धारण करावं. नक्की सर. यशजी, तुम्हाला सरांनी आता जे मार्गदर्शन केलेलं आहे नक्कीच त्यावर विचार करा आणि अधिक तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल, त्यांचं समुपदेशन हवं असेल तर तुम्ही स्क्रीनवर जे नंबर दिलेत ते टिपून घ्या आणि त्याद्वारे त्यांची भेटीची वेळ निश्चित करून तुम्ही सरांना भेटू शकता, त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकता. आणखी एक फोन आलेला आहे सर. फोन आहे पुण्यावरनं. रोहिणी पाटील जी बोलत आहेत. रोहिणीजी, विचारा प्रश्न. अच्छा, संपर्क तुटलेला आहे. पण मगाशी आपण बोलत होतो तसं की तुम्ही म्हणालात की जन्म झाल्यानंतर थोडा वेळ थांबावं, 1.25 महिना. हां, 1.25 महिना थांबावं, नंतर आपण पत्रिका काढू शकतो. पण मला एक सांगा, बऱ्याचदा असं होतं की मुहूर्त ठरवून खरं तर ती डिलेवरी केली जाते आणि एवढं सगळं करून पण बऱ्याचदा काही अप्रिय घटनासुद्धा बाळाच्या बाबतीत घडू शकतात किंवा मूल काहीसं अशांत किंवा अतिशय चंचल प्रवृत्तीचं निर्माण होतं. तर यामागे काय कारण, ज्योतिषशास्त्रीय कारणं असू शकतात? मनुष्य ही अशी व्यक्ती आहे ना पृथ्वी तलावर सगळ्या प्राण्यांमध्ये की प्रत्येक गोष्टीमध्ये लूप होल आणि निसर्गाला चॅलेंज देणारी. बरोबर. तर सगळ्यात आधी मी म्हणेल की हे सगळ्यात चुकीचं आहे की मुहूर्त काढून त्या आईचं सिझेरियन करावं आणि त्यानुसार ते बाळ जन्माला घालावं. काय पूर्वजन्माच्या काही कृतकृत्यांमुळे ते बाळ जर का अतरंगीच निघणार असेल, ते वाईट मार्गालाच जाणार असेल, तर तुम्ही कितीही शुभमुहूर्तावर काढा, त्याला ते भोग जे शुद्ध भोग जे प्रारब्धाचे आनंदाने भोगावे ते भोगावेच लागतील. तर त्यामुळे ही पद्धतच मुळात चुकीची आहे की तुम्ही तुमच्या पत्रिकेमध्ये तुम्हाला जर डॉक्टरांनी सांगितलंय की हा 2 दिवस आहेत आपल्याकडे, 3 दिवस आहेत, तर तुम्ही त्या याच्यात बाळाला तुमच्या गुरुजींना विचारून तारीख किंवा मुहूर्त विचारू शकता. मला इतके कॉल येतात की आम्हाला असं असं माझ्या पत्नीचं आहे, सिझेरियन आहे, तर परवापर्यंत चालेल, मला मुहूर्त सांगा. मी त्यांना सपशेल नाही म्हणतो. यात आता तुम्हाला सांगतो, 1.5 वर्ष आधीचीच गोष्ट आहे. मुंबईतलेच एक आहेत, त्यांना मी नाही म्हणालो की त्यांना समजावून पण सांगितलं की किती तुम्ही निसर्गाला चॅलेंज द्याल. तरी पण काय असतं की स्त्री बुद्धी जी आहे त्यांच्या पत्नीला नाही पडलं. त्यांनी त्यांच्या माहेरच्या कोणातरी गुरुजींना विचारून मुहूर्त घेतलं आणि दुसऱ्या दिवशीचं दुपारचं मुहूर्त घेतलं. नेमकं संध्याकाळी काय झालं की डॉक्टर जे आहेत त्या राऊंडवर आल्यात तपासायला. ते डिलिव्हरी दुसऱ्या दिवशी दुपारी होणार आहे आणि आजच संध्याकाळी त्या डॉक्टर संध्याकाळी राऊंडवर तपासायला आल्यात. त्यांना काहीतरी अलबेलं वाटलं की हे अलबेलं नाही आहे काहीतरी, म्हणून त्यांनी लगेच परत सोनोग्राफी वगैरे काढायला आवश्यक तपासण्या करायला लावल्या. तर त्यात हे निघालं की ते बाळ जे आहे स्वतःचीच विष्ठा खात होतं पोटात. ते लगेच त्यांनी कोणालाही काही न विचारता लगेच सिझेरियन करून बाळाला जन्माला घातलं. बाळाला इन्फेक्शन झालं होतं, पण ते फार कमी प्रमाणात झालं होतं. डॉक्टर बोलले तुमच्या गुरुजींचं ऐकलं असतं तर बाळ पोटातच दगावलं असतं आणि त्याचं कदाचित आईला इन्फेक्शन होऊन आईची सुद्धा परिस्थिती खूप क्रिटिकल झाली असती. अशा ह्याच्यात मग काय म्हणालं असतात, त्यात जर का मी मुहूर्त दिलं असतं तर म्हटलं असतं वासुदेव सत्यनारायण ज्योतिष कळत नाही. अशा ह्याच्यात मग तुम्ही ज्योतिषशास्त्राला उगीच काउंटर क्वेश्चन करून खोटं ठरवता. पण काही जी शास्त्र आहेत ती शास्त्र आहे, त्या शास्त्राच्या मान्यतेनुसारच वागायला हवं
असे नाही ते लूप होल किंवा मागच्या दाराने जाण्याचा प्रयत्न करू नये. नक्की सर, आपण पाहिलं की ज्योतिषशास्त्राचा उपयोग एक मार्गदर्शक शास्त्र म्हणून तुम्हाला अत्यंत प्रभावीपणे करता येऊ शकतो. तुम्हाला जर काही तुमच्या कुंडलीविषयी जाणून घ्यायचं असेल, भविष्याविषयी जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही श्री वासुदेव सत्रे यांना नक्कीच संपर्क करू शकता आणि त्यासाठी स्क्रीनवर जे नंबर दिले ते तुम्ही तुमच्या डायरीत नोंद करून घ्या. यानंतर आणखी आपण चर्चा करणार आहोत सरांशी, मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर आपलं स्वागत. आपण ज्योतिष शास्त्राविषयी आणखी जाणून घेतोय. वासुदेव सत्रे आपल्यासोबत आहेत. सर, एक फोन आलेला आहे भोसरी पुणे इथनं. अपर्णा क्षीरसागर बोलतात. अपर्णाजी, सरांना प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार. जन्मतारीख सांगा आपली. मला मुलाविषयी विचारायचे. मुलाची जन्मतारीख आहे 3/5/1994. 3/5/94. स्थळ आणि वेळ. स्थळ आहे खडकी आणि वेळ आहे दुपारचं 11:33. सकाळचे 11:33. दुपारचं 11:33 सांगितलंय त्यांनी. सकाळचं. त्याचा असा प्रॉब्लेम झालाय की तो व्यवसायात कुठे पैसे अडकवतो पण त्याला काही त्यातनं व्यवस्थित फायदा होत नाही, तर त्याला काय अडचण असेल? चालेल. आणि काय उद्योग काय करतो? तो गाड्यांची खरेदी विक्रीचं करतो. उत्तम. परत मी म्हणेल, आपला पहिला प्रश्न जो होता की तिथी वारंच नक्षत्रम योगम करणमेवच, याच्या सुद्धा पत्रिकेमध्ये नक्षत्र धनिष्ठा नक्षत्र आहे. धनिष्ठा नक्षत्राला दोष सांगितला आहे. तर जोपर्यंत धनिष्ठा नक्षत्राची शांती करून घेत नाही तोपर्यंत पुढील पत्रिकेचं फलित जे आहे ते मिळतच नाही. आपण ABCDच शिकलो नाही तर आपल्याला पुस्तक वाचता येणार नाही, स्पेलिंग लिहिता येणार नाही. तत्समच तर धनिष्ठा नक्षत्राची शांती करून घ्यायची. आणि सोबतच पत्रिकेमध्ये स्त्री दोष आहे. हा जो यांचा मुलगा आहे याचे वडील, आजोबा आणि पणजोबा या गेल्या 2-4 पिढ्यांमध्ये कुठल्या तरी स्त्रीचा अपमृत्यू झाला असेल किंवा नैसर्गिक मृत्यू झाला तर तो कमी वयात किंवा सुसायडल डेथ किंवा कोणातरी स्त्रीचं शापित धन असं यांच्याकडे आलं असावं. त्यामुळे याला खरं तसं पत्रिकेतनं जर पाहिलं तर याच्या पत्रिकेमध्ये गाड्या जो आहे लोखंडाशी संदर्भात धंदा हा याला खूप लाभदायक आहे. पण त्या स्त्री दोषामुळे त्या उद्योगामध्ये त्याला जो लाभदायक असून सुद्धा त्यात त्याला सक्सेस मिळू देत नाही. आणि याच्या वैवाहिक सुद्धा विवाह झाला असेल तर त्यात अडचणी येतील आणि विवाह नसेल झाला तर विवाह जुळण्यासाठी सुद्धा अडचणी येतील. तर आता वेळेअभावी एका पत्रिकेवर ज्या पत्रिकेची पत्रिका थोडी क्लिष्ट असते त्यावर संपूर्ण मार्गदर्शन करणं जे आहे ते थोडंसं शक्य नसतं. तर माझा नंबर आहे स्क्रीनवर. नंबर घेऊन आपण टेलिफोनिक अपॉइंटमेंट घ्या. त्यानंतर मी तुम्हाला सविस्तर मार्गदर्शन करेन, कारण पत्रिकेमध्ये बरंच काही सांगण्यासारखं आहे. तुर्तास आत्ता जे सांगितलं एवढं लक्षात ठेवा. नक्कीच सर. अपर्णाजी, तुम्ही नक्कीच वासुदेव सत्रे यांना संपर्क करा. ते नक्कीच तुम्हाला खूप सुंदर मार्गदर्शन करतील. सर, आणखी एक महत्त्वाचा, आता विवाहाचा विषय तुम्ही काढलात, तुमच्या उत्तरात उल्लेख आला म्हणून विचारते की विवाह जुळवताना किती महत्त्व द्यावं दोन्ही उपवर वधूवरांच्या किंवा त्या तरुण तरुणीच्या कुंडलीला? तो म्हणजे अरेंज मॅरेज म्हणताय की प्रेमविवाह? दोन्हीत म्हणूया आपण. हां, अरेंज मॅरेजमध्ये म्हणा किंवा प्रेमविवाह. प्रेमविवाहामध्ये मी म्हणेन की फार पत्रिकेमध्ये गुणमिलन जे आपण म्हणतो आजकाल मॅच मेकिंग ते करत बसू नये. प्रेमविवाहामध्ये फक्त आणि फक्त दोघांची वैयक्तिक पत्रिका बघावी. पत्रिकेमध्ये काही दोष असेल तर ते दोष जे आहेत त्याचं निरसन करून घ्यावं आणि खरोखर त्यात प्रेम असायला हवं. नुसतंच आकर्षण असेल तर तो प्रेमविवाह म्हणू शकत नाही आपण. प्रेम खरोखर ज्याला म्हणतो आपण दत्ताच्या आरतीमध्ये मितूपणाची झाली बोळवण एका जनार्दनी श्री दत्तधान, तशी भावना असेल तर तो प्रेमविवाह. त्या प्रेमविवाहाला फक्त दोघांची वैयक्तिक पत्रिका बघून ती जी आहे ती दोषमुक्त करून घ्यावी आणि विवाह करावा. आता उरला प्रश्न अरेंज मॅरेजमध्ये. अरेंज मॅरेजमध्ये बघत असताना दोघांचंही एक नक्षत्र असेल तर चालतं, पण एक नक्षत्र आणि एकचरण नको. नाडीबद्दल गैरसमज आहे. एक नाडी असेल पण जर का डॉक्टरांना विचारलं दोघांचे रक्तगट चालतात, काही हरकत नाही विवाह करायला, तरी हरकत नाही. आणि गुण किती जुळतात त्यापेक्षा दोघांची पत्रिका, लग्नपत्रिका किती जुळते, त्यामध्ये शैक्षणिक, बौद्धिक, आलं का लक्षात, मानसिक पातळी, शारीरिक पातळी किती जुळते परस्परांची ते पत्रिकेवरून कळतं. आणि त्यानंतर विवाह करावा. पण गुणमिलनापेक्षा मी म्हणेल दोघांची वैयक्तिक पत्रिका जी किती जुळते दोघांची ते महत्त्वाचं आहे अरेंज मॅरेजमध्ये. नक्कीच. एक फोन आलाय सर, त्यांचा फोन घेऊया आपण. आहेत नंदुरकरजी आपल्याबरोबर बोलतात सोलापूरवरनं. नंदुरकरजी, विचारा तुमचा प्रश्न सरांना.
ते माझ्या मुलाचा आहे, जन्मतारीख 20 ऑक्टोबर 1997. हां, जन्मवेळ? मॅडम मला वेळ वेळ आणि स्थळ सांगा सर, वेळ आणि स्थळ सुद्धा. वेळ बघा 2:15 वाजता. अच्छा, किती वाजता? 2:15 केव्हा? दुपारी की 2:15 वाजता. दुपारी की पहाटे? 2:15. अहो, दुपारी की पहाटे? दिवसा 2:15. दिवसा. दुपारी 2:15. प्रश्न काय आहे आपला? दुपारी 2:15. दुपारी 2:15. प्रश्न काय आहे आपला? दुपारी तुमचा प्रश्न विचारा सर. दुपारी प्रश्न विचारा सर तुमचा. काय आहे तो? म्हणजे मुलाला अजून काय पुढं जाता येईना. त्यांच्या मुलाविषयी विचारायचं आहे त्यांना. हा, ते नोकरीचं काय ते नोकरीविषयी. बरोबर. जसं आता आपण बोललो ना स्त्री दोष, तसंच याच्या पण पत्रिकेमध्ये भरभरून स्त्री दोष आहे. तर त्यासाठी नवचंडी याग हा विधी करून घ्यावा. उजव्या हाताच्या तर्जनीमध्ये पुष्कराचे रत्न जे आहे ते धारण करावं. पोटाचे विकार होतील साधारणतः. त्यातल्या त्यात आपण म्हणतो अपपचन वगैरे तत्सम. नॉनव्हेज वगैरे खात असेल तर ते सोडावं. आणि व्हेजमध्ये सुद्धा खूप ऑइली, खूप काय म्हणतात त्याला, बाहेरचं जंक फूड किंवा शिळं जेवण हे खाऊ नये. आणि एप्रिल 2025 नंतर पत्रिकेमध्ये नोकरीचे योग आहेत. पण सगळ्यात आधी पत्रिकेत मी जे बोललो ना स्त्री दोष आहे, तर त्या स्त्री दोषामुळे नवचंडी याग हा विधी करून ती पत्रिका जी आहे ती स्त्री दोषमुक्त केल्याशिवाय याला नोकरी मिळणार नाही असं मी म्हणत नाही. मिळेल, पण त्या नोकरीमध्ये नोकरीचा आनंद असा काही मिळणार नाही. काहीतरी तिथे त्याला कॉम्प्रोमाइज करावं लागेल. अच्छा, तुम्ही आता या स्त्री दोष याचा उल्लेख केला, तर नेमक्या काय अडचणी येतात जेव्हा एखाद्याच्या पत्रिकेत स्त्री दोष असतो तेव्हा? हे बघा, स्त्री दोषामागे मी आता कारणं सांगितली मग, की कुठल्या तरी स्त्रीचा अपमृत्यू किंवा नैसर्गिक मृत्यू असेल तर कमी वयात, किंवा सुसायडल डेथ, किंवा अनेकदा काय होतं पूर्वजांनी पहिली पत्नी जिवंत असताना दुसऱ्या पत्नीसोबत विवाह करावा, मग त्या दोन्ही पत्नींचं मन जळत असतं आणि तो शाप लागतो. पदोपदी तो शाप जो आहे तो पिढ्यानपिढ्या तो येत राहतो. तर या स्त्री दोषामुळे मुख्य जी कारणं आहेत ना, ते विवाह टिकत नाही, विवाह जुळत नाही. विवाह जुळला, विवाह टिकला तर दोघांमध्ये आर्थिक परिस्थिती चांगली नसते. आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर आरोग्याचा अभाव असतो. आरोग्याचा अभाव नसेल तर संतती सुख मिळत नाही. आता त्यात असं तुम्ही म्हणाल की मी तर असे अनेक बघितले की त्यांचा विवाह जुळला पण, विवाह टिकला पण, आरोग्य पण आहे, पैसा पण भरपूर आहे, त्यांना एक मुलगा एक मुलगी आहे, सगळं आहे, पण ती मुलं किती योग्य आहेत, किती लायकीची आहेत त्याचाही विचार व्हायला हवा. नाही तर असं नको पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा. आणि त्यानंतर दुसरं जे आहे, कुठल्या तरी स्त्रीच्या मार्गातनं संकट येतात. तुमच्या पत्रिकेमध्ये स्त्री दोष असेल ना, तर स्त्री दोष असलेल्यांनी कुठल्याही स्त्रीसोबत, ती आपली घरातली बहीण असो, आई असो, बायको असो, मैत्रीण असो, किंवा संपर्कात येणारी कोणी कलिग असो, अशा स्त्रीसोबत माऊली म्हणूनच त्यांनी वागावं. त्यामुळे मी म्हणेल की स्त्री दोष जर असेल ना पत्रिकेमध्ये, तर त्यांनी अतिशय जपून राहावं आणि तज्ज्ञ ज्योतिषांना जी आहे आपली पत्रिका दाखवावी आणि आपली पत्रिका जी आहे ती दोषमुक्त करून घ्यावी आणि स्त्री दोषाच्या त्रासापासून दूर व्हावं. अच्छा सर, आणखी एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल ज्योतिषशास्त्रीय दृष्टीने किंवा शास्त्राविषयी? बघा, आजचं जे जीवन आहे ना ते इतकं पाशवी झालंय. लोकांना फक्त मी कशी दिसते किंवा मी कसा दिसतो, मी कसा आहे हे लोकांना कळत नाही. आणि दुसरं काय आहे की मला कळत नाही हेच लोकांना मुळात कळत नाही. तर त्यावर मी त्याच्यासाठी कुठेतरी ज्योतिषशास्त्र तर नक्कीच त्याला हे करतं. पण तुम्हाला हे जे आहे तुमची जर पत्रिका जी आहे हा तुमच्या पूर्ण वर्तमानाचा आणि भविष्याचा, भूतकाळ कळतो पण जाऊ द्या, भूतकाळात गेलं जमा, गतम न शोचयत, गेलेल्याचा शोक करायचा नाही, नवीन कसं येईल त्याचा शोध लावायचा. पण वर्तमान आणि भविष्याचा आरसा आहे ज्योतिषशास्त्र. तर त्यामुळे तुम्ही पत्रिका जर चांगल्या तज्ज्ञ ज्योतिषांकडनं बघितली तर तुम्ही काय आहात, तुम्ही दाखवता काय ते नाही, तुम्ही काय आहात ते महत्वाचं आहे. त्याला अनुसरून मी एक छान असं सुभाषित म्हणेल की काकस्य गात्रम यदि कांचनस्य माणिक्य रत्नम यदि चंचू देशे एकैक पक्षे ग्रथितम मणीनाम तथापि काक नतु राजहंसः. काकस्य गात्रम यदि कांचनस्य, कावळ्याला पूर्ण सोन्याने मढवलं. माणिक्य रत्नम यदि चंचू देशे, माणिकरत्न त्याच्या चोचेवर लावलं, माणिकरत्न जे आहे ते त्याच्या चोचेवर लावलं. एकैक पक्षे ग्रथितम मणीनाम,
त्या पक्षाच्या एक एक पंखाला एक एक अंगाला वेगवेगळ्या प्रकारची रत्न लावली. तथापि काक नतु राजहंस, तरी देखील तो कावळाच राहणार आहे, राजहंस होणार नाही. म्हणून आपण काय म्हणतो की आपण काय आहोत ते दाखवा. आपण काय दाखवायचं, काहीतरी उगीच वेगवेगळे कपडे, महागडे कपडे आणि खूप मेकअप किंवा महागड्या वस्तू घेण्यात, म्हणजे मी पुढील कार्यक्रमात सांगेल, मला माझ्या गुरुजींनी, मी आळंदीला ज्यांच्याकडे शिकलो पाठक गुरुजींनी, त्यांनी खूप सुरेख मेसेज पाठवलेला की 30% आयुष्य, आपण आपल्या आयुष्यात काय ज्या वस्तू घेतो त्या किती टक्के वापरतो हे त्या लेखामध्ये सांगितलं आहे. त्याचा मी सारांश सांगेल पुढल्या कार्यक्रमात. तुर्तास आपण इथे प्रेक्षकांची रजा घेऊया. आपण मला इथे बोलवलं त्याबद्दल भरपूर धन्यवाद. जय श्रीराम. नक्कीच. तर सरांच्या या सुंदर सुभाषित आणि त्याचा अर्थासह आपण या कार्यक्रमात इथेच थांबतोय. मात्र तुम्हाला सुद्धा जर ज्योतिषशास्त्री आणि वास्तुशास्त्राचं मार्गदर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की श्री वासुदेव सत्रे यांना संपर्क करू शकता. ते तुम्हाला अतिशय सुंदर पद्धतीने मार्गदर्शन करतील आणि त्यासाठी स्क्रीनवर जे नंबर दिलेत ते तुम्ही पुन्हा एकदा तुमच्या डायरीत नोंद करून घ्या. त्यांच्याशी भेटीशी वेळ निश्चित करा आणि अशा प्रकारे तुम्ही तुमच्या अडचणींवर ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आणि सरांच्या मार्गदर्शनातून मात करू शकता. सर, तुम्ही इथे आलात त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. नमस्कार. यानंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये इथे थांबतोय. नमस्कार.